छत्रपती शिवाजी राजे या महाराष्ट्राच्या मातीची शान, या महाराष्ट्राच्या मातीची आन, या महाराष्ट्राच्या मातीचा स्वाभिमान 16व्या शतकात 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर अवतारला. त्या अवताराचं नाव होतं छत्रपती शिवाजी राजा. ज्या राजानं 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पैत्याला अफजल खान नावाचा राक्षस टरा 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 फाडला आणि तो असणारा अवतार माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा होता. साधा सुधा अवतार नाही बाबा. माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीतल्या राक्षसांचा वध करण्यासाठी झाला. असा असणारा हिंदू धर्म संस्थापक पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज कसा जन्म झाला माझ्या राजाचा, कसा जन्म झाला माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा, लक्ष दे नाही का. धन्य धन्य शिवाजी राजा शिरो शिवाजी राजा शुर्रे, धन्य धन्य शिवाजी राजा शुर्रे, धन्य धन्य शिवाजी राजा शुर्रे. पराक्रमी थोर केले जर्जर पाणी पाणी दुष्ट मोगला पाणी दुष्ट मोगला पाणी दुष्ट मोगला. गडविलास राज्याचा इतिहास घडविलास, राज्याचा इतिहास घडविलास, राज्याचा इतिहास घडविलास, राज्याचा इतिहास. कीर्तीचा डंका पिढा गगनात, कीर्तीचा डंका पिढा गगनात, कीर्तीचा डंका पिढा गगनात. महाराज माझा छत्रपती शिवाजी राजा जन्माला येण्याअगोदर महाराष्ट्राच्या मातीची अवस्था काय होती. एका बाजूला मोघल, एका बाजूला निजाम, एका बाजूला आदिल या महाराष्ट्राच्या मातीला पोकळत होते. आया बहिणींची आबरू लुटली जात होती. तरण्या बांडपरी घरात ओढत नेल्या जात होत्या, बलात्कार केले जात होते. अरे कोवळ्या पोरींच्या इज्जती लुटल्या जात होत्या. शेतकऱ्याची पिळवणूक केली जात होती. घरातली स्त्री सुरक्षित नव्हती. अरे कुठून तरी 4-5 हशीम यायचे. घरातली स्त्री फराफरा उडत नेली जायची, बलात्कार केला जायचा, तुकडे तुकडे उडवले जायचे. आणि काय अवस्था या महाराष्ट्राच्या मातीची होती. या महाराष्ट्राच्या मातीला स्वधर्माच्या सूर्याची गरज होती. आणि त्याच वेळी 7 महिन्याच्या गरोदर असणाऱ्या राजमाता जाऊन शिवनेरी किल्ल्यावर होत्या. आणि या राजमाता जाऊनच्या कानी एक बातमी पडली. ती बातमी अशी होती, राजमाता जाऊनच्या वडील लखुजी जाधव आणि राजमाता जाऊनची 3 भावंड यांची निजामाच्या भर दरबारात कत्तल करण्यात आली, कापलं गेलं. आणि ज्यावेळी गोष्ट राजमाता जाऊनच्या कानी पडली, अरे तळपाय जग मस्तकाला गेली, डोळ्यातलं पाणी ओघळू लागलं. स्वतःचा बाप मारला गेला निजामाच्या दरबारात. स्वतःच्या बापाची, स्वतःच्या 3 भावंडांची निजामाच्या भर दरबारात कत्तल केली गेली. आणि ही गोष्ट राजमाता जाऊनच्या कानी पडली आणि राजमाता जाऊनच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. महाराज राजमाता जाऊ विचार करतायत राजमाता जाऊ. आतापर्यंत काय कमी पडलं माझ्याकडून. आतापर्यंत स्वतःच्या डोळ्यानं आया बहिणींची आबरू लुटताना पाहिलं. आतापर्यंत तरण्या बांडपरी घरात ओढत पाहिलंय देवा. अरे आतापर्यंत माझ्याच आप्त स्वकीयांच्या कत्तली होताना पाहिलंय देवा. आणि आज 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 माझ्या बापाची, माझ्या भावंडांची निजामाच्या दरबारात कत्तल व्हावी. मोठा पाका प्रसंग आहे. राजमाता जाऊनच्या डोळ्यात पाणी येत आहे.
डोळ्यातनं पाणी येणाऱ्या राजमाताचा विचार करतायत काय करावं. तेवढ्यात डोळ्यातनं येणारं पाणी गालावर आलं. गालावर येणारं पाणी राजमाता जाऊन सांगू लागला, जिजाऊ जिजाऊ रडून चालणार नाही जिजाऊ. जिजाऊ तू रडलीस तर तुझ्या पोटी येणारा पुत्र रडका जन्माला येईल. जिजाऊ रडू नकोस. राजमाता जाऊन स्वतःची अश्व स्वतःच्या पदरानं पुसावी, विचार करावा काय करावं. आणि राजमाता जाऊनची पावलं तडक शिवाई देवीच्या मंदिराकडे वळावी. राजमाता जाऊन शिवाई देवीच्या मंदिरात याव्या आणि राजमाता जाऊन समोरच्या शिवाई देवी समोर स्वतःचा पदार पसरावा आणि समोरच्या शिवाई देवीला राजमाता जाऊ सांगू लागलाय, माते माते आतापर्यंत काय कमी पडलं माते. आतापर्यंत तुझी पूजा केली, आतापर्यंत तुझी भक्ती केली, आतापर्यंत तुझी अर्चना केली माते. काय कमी पडलं. आया बहिणींच्या लुटली जाते, माझ्या बापाच्या आणि माझ्या भावंडांची कत्तल होते माते. काय कमी पडलं. आणि राजमाता जाऊनी समोरच्या शिवाई देवीचा गोंधळ करायला सुरुवात केली. गोंधळ कसा. गुधे गांबे गुधे गुधे गांबे गुधे गांबे गुधे गांबे गुधे गुधे गांबे गुधे गुधे गांबे गुधे गांबे गुधे चांबाई बनाला है बनाला है भगवान बनाला है सब कुछ की गोंधळ राजमाताचं समोरच्या शिवाई देवीचा गोंधळ मांडला. समोरच्या शिवाई देवी समोर राजमाता जाऊन आपला पदर पसरला आणि समोरच्या शिवाई देवीला राजमाता जाऊन मागणं मागितलं, माते माते आता तुला माझी गोष्ट ऐकावी लागेल. माते माते तुला माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घालावा लागेल जो दर्या खोऱ्यातून हिंडेल एक एक मावळा गोळा करील आणि स्वराज्याचा तोरण बांधेल. माते माते तुला माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घालावा लागेल जो या मोगलांचा नायनाट करेल. माते माते तुला माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घालावा लागेल जो समोरून येणाऱ्या बाईला आई म्हणेल. माते आणि माते तुला माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घालावा लागेल जो दिल्लीच्या तख्तावर भगवा झेंडा फडकवेल असा पुत्र तुला माझ्या पोटी जन्माला घालावा लागेल. राजमाता जाऊन समोरच्या शिवाई देवीला मागणं मागितलं आणि त्या मागण्याचा परिणाम झाला. 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551 शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी पुत्रानं जन्म घेतला आणि आई शिवाई देवीच्या नावावरून याच पुत्राचं नाव ठेवलं गेलं शिवाजी. आणि असा 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 आमचा छत्रपती शिवाजी राजा जन्मात आला. कसा. शिवनेरीवर शिव जन्मला शिवनेरीवर शिव जन्मला राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती हे दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. स्वराज्य स्थापनेसाठी त्यानं केल्या एक हो जाती येऊन भगवा तो हाती स्वराज्य घडवण्यासाठी
घडविण्यासाठी तू राज्य घडविण्यासाठी आई भवानी